स्वराज्याची राजधानी म्हणून जगाच्या पटलावर नोंद असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन साजरा होतोय आणि दस्तर खुद्द मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे या ठिकाणी येत आहेत आणि इथं आता राजांना ते अभिवादन करणार आहेत। तत्पूर्वी मनसेचे जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत। स्वराज्याची राजधानीमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन होतोय। दादा, काय नाव आपलं, कुठून आलात आणि काय सांगा? मी ॲडव्होकेट सत्यवान पंढरीनाथ भगत, मी उरणमधून आलेलो आहे आणि या ठिकाणी आज महाराष्ट्राचा 20वा वर्धापन दिन छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडाच्या नतमस्तकी होण्यासाठी आम्हाला जो या ठिकाणी सन्मान मिळाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला सन्माननीय राजसाहेबांनी साथ घातलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, अनेक गोष्टी चुकीच्या गोष्टी घडत आहेत आणि इथूनच स्वराज्याचं तोरण उभारण्यासाठी आज या तमाम आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला सन्माननीय राजसाहेबांनी साथ दिली आहे। आणि या ठिकाणी सदस्य नोंदणी सुद्धा स्वतः सन्माननीय राजसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, अमित साहेब ठाकरे आहेत आणि आमचे वरिष्ठ नेते सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र सैनिक सुद्धा आलेले आहेत। या ठिकाणी मोठा एक उत्सव शिवजन्म सारखा उत्सव या ठिकाणी आज साजरा होणार आहे आणि खरोखर आम्हाला अभिमान आहे की आज आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले आणि या ठिकाणी आम्हाला नतमस्तक होण्याची जी संधी दिली त्यांचा खरोखर मी मनापासून आभार मानतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। एकूणच संपूर्ण ठाकरे कुटुंबीय जे आहे ते या ठिकाणी कालपासूनच आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून या ठिकाणी वर्धापन दिन होणार आहे। काय सांगाल, काय भावना आहे नेमकी? आज ऐतिहासिक किल्ले रायगडावर हा सोहळा या ठिकाणी होणार आहे। मुळातच समस्त महाराष्ट्र सैनिकांसाठी आज एक भावनिक क्षण आहे, कारण सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे आमच्या किल्ले रायगडावरतीच अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊनच सन्मान्य अमित साहेब ठाकरे देखील दर्शन घेऊन आमच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याला सुरुवात करणार आहेत। आणि वर्धापन दिनाचं वैशिष्ट्य असं की इथेच प्राथमिक जी प्राथमिक सदस्य नोंदणी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ती इथूनच सुरुवात होणार आहे आणि रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जो 20वा वर्धापन दिन सोहळा आहे त्याची सुरुवात होणार आहे आणि तो एक जल्लोषात आणि खूप जोरात असणार आहे, कारण ह्या सदस्य नोंदणीला एक प्रचंड ऊर्जा आणि स्फूर्ती या किल्ले रायगडावरनं आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक घेऊन जाणार आहोत, एवढं नक्कीच। सर, कोण कोण नेते या ठिकाणी प्रमुख नेते आलेले आहेत? कशा पद्धतीनं या ठिकाणी कार्यक्रमाचा कशा पद्धतीनं आढावा घ्या? मुळातच सन्माननीय राजसाहेब ठाकरे जेव्हा इथे उपस्थित असणार तर सन्मान्य अमित साहेब ठाकरे देखील आणि सर्व पक्षाचे नेते सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब, सन्मान्य शिरीष सावंत साहेब, अविनाश जाधव साहेब, संदीप देशपांडे साहेब, सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते पदाधिकारी तिथे उपस्थित असणार आहेत। आणि मुळातच ह्या मेळाव्याला एक वेगळं वळण आहे, कारण इथे किल्ले रायगडाच्या इथून जेव्हा दर्शन घेऊन आम्ही सर्व नेते सर्व पदाधिकारी इथनं जेव्हा जातील तेव्हा एक वेगळी ऊर्जा आणि एक स्फूर्ती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये, एवढं नक्कीच। दादा, काय भावना आहे? राजांना अभिवादन केलं आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिक आलेत, पदाधिकारी आलेत आणि आपल्या लाडक्या नेत्याचं भाषण तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। काय मनात भावना आहे? प्रथमतः सांगू इच्छितोय की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं दर्शन घेऊन आज आम्हाला एक प्रचंड ऊर्जा प्राप्त झालेली आहे आणि मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी लढणारे म्हणजे आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्या महाराजांचे दर्शन घेऊनच आज एक सदस्य नोंदणीसाठी सुरुवात करणार आहेत आणि एक प्रचंड ऊर्जा आमच्यामध्ये आज येणार आहे आणि नक्कीच भविष्यात ही जी सदस्य नोंदणी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जी मरगळ येत्या काळात आलेली होती त्याला झटकून आम्ही नव्या उमेदीने आणि नव्या ऊर्जेने निवडणुकांना सुद्धा सामोरे जाणार आहोत। दादा, कुठून आलास तू आणि काय सांगशील? वर्धापन दिनाला आवर्जून हजेरी लावलेली आहे। तालुक्यातनं आलेलो आहे आणि मनात खूप म्हणजे आनंद झालेला, कारण छत्रपतींच्या पावनभूमीत आपण आलेलो आहोत रायगड किल्ल्यावर आणि मनात खूप आनंद आहे। महाराष्ट्र सैनिकांमध्ये पण खूप आनंद झालेला आहे, शिवप्रेमीमध्ये खूप आनंद झाला आहे, कारण नवीन सदस्य नोंदणीचा इथूनच प्रारंभ होत आहे आणि खूप आनंद झालेला आहे। अजूनही काही पदाधिकारी आलेले आहेत, वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आहेत। दादा, काय नाव आपलं?
काय सांगाल, आज राजांना अभिवादन केलं आणि वर्धापन दिन जो आहे मनसेचा तो प्रथमच या ठिकाणी हिरकणवाडी येथे या ठिकाणी होतोय. राजांना अभिवादन करण्यासाठी राजसाहेब ठाकरे देखील आता येत आहेत, अमित ठाकरे येत आहेत आणि एकूणच त्यांचा पूर्ण परिवार येतोय. काय भावना आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन राजसाहेबांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की इथे प्रथमच आपला मेळावा होत आहे आणि तदनंतर सभासद नोंदणीला पण सुरुवात होणार आहे. तर इथे आजचा स्वरूप हा इथे जत्रेचं स्वरूप इथे होईल, कारण इथे खूप लोक येणार आहेत इथे. म्हणजे कार्यकर्त्यांना साहेबांनी आवाहन दिलेलं आहे की बहुसंख्य लोक इथं यावे आणि हा कार्यक्रमाला उपस्थिती चांगली दाखवावी. तर त्यामुळं साहेबांनी जे आवाज दिला आहे त्या साहेबांचा आवाज पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडला जाईल आणि कार्यक्रम जोरात होईल. आपण बघू शकता की या ठिकाणी जो राज सदर आहे, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी राजे जे आहेत ते त्या ठिकाणी बसायचे आणि संपूर्ण रयतेला या ठिकाणी न्यायनिवाडा करायचे, ही ती पवित्र अशी जागा आहे. जगाच्या ऐतिहासिक पटलावर एक कर्तृत्ववान आणि पराक्रमी महापुरुष म्हणून, जागतिक कीर्तीचे राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी सर्वांना परिचित आहेत. आणि आज त्याच ऐतिहासिक किल्ले रायगडावर या ठिकाणी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे त्यांचा वर्धापन दिन होतोय आणि स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, महाराष्ट्र.